एखाद्या खोल गहिऱ्या अंधकारात तेवत असणाऱ्या दिव्यासाठी त्याच्या प्रकाश शलाकांच्या पलीकडचे जग जसे अनोळखी असते, त्या अंधारात लपलेल्या अकल्पित रहस्यापर्यंत त्याचा प्रकाश कधीच पोचत नाही. तसंच मानवासाठीही इतिहासातील अजून अनेक गोष्टी अपरिचित आणि गूढ आहेत. इतिहासातील कोडी सोडवताना आपल्याच पूर्वजांनी रचलेल्या अशा अनेक रचनांचा संदर्भ येतो की कदाचित त्यामुळे आपला इतिहासाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलण्याची गरज भासू लागते. या व्हिडिओमध्ये आपण जगातल्या 7 अशा रहस्यमय ग्रंथांची माहिती बघणार आहोत की जे आजही न उमगलेले कोडच. नंबर 1, वोयनिक मॅन्युस्क्रिप्ट. जग हे अनेक रहस्यमय गोष्टींचं भांडार आहे. काही रहस्य उलगडण्यात मनुष्यांना यश मिळालं असलं तरी काही रहस्य आजही तशीच आहेत. एक असंच रहस्य म्हणजे वोयनिक मॅन्युस्क्रिप्ट. हा ग्रंथ आजपर्यंत कुणीही वाचू शकलेला नाही. इतिहासकारानुसार हा ग्रंथ 600 वर्ष जुना आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून कळाले की 15व्या शतकात लिहिलेल्या या हस्तलिखित ग्रंथात चित्रविचित्र आकृत्या, वेगवेगळ्या झाडांची चित्र काढली आहेत. हा ग्रंथ आजही एखाद्या न सोडवता येणाऱ्या कोड्यासारखा आहे. याचं नाव वोयनिक मॅन्युस्क्रिप्ट हे इटलीच्या एका बुक डीलर विल्फ्रिड वोयनिक याच्या नावावरून ठेवण्यात आले. असे मानले जाते की त्यांनी हे रहस्यमय पुस्तक 1912 मध्ये कुठून तरी खरेदी केलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पुस्तकात अशाही झाडांची चित्र आहेत जी या पृथ्वी तलावर अस्तित्वातच नाहीत. असं सांगितलं जातं की या पुस्तकाला भरपूर पाने होती, पण ती काळानुसार खराब झाली. आता फक्त याला 240च पानं शिल्लक आहेत. या ग्रंथात काय लिहिलंय याबाबत काही खास माहिती समोर आलेली नाही. पण काही शोधकर्त्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकात चित्रित केलेल्या गोष्टी या एका दुसऱ्या जगाच्या अस्तित्वाचा पुरावा आहेत. कदाचित ग्रंथाच्या त्या अज्ञात लेखकाने त्या गोष्टी, ते जग प्रत्यक्षात पाहिलं असेल जे त्याने त्याच्या पुस्तकात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही शब्द लॅटिन आणि जर्मन भाषेत असल्याचं समजतं, पण यांचं पूर्ण भाषांतर किंवा रहस्यभेद आजही अपूर्णच आहे. नंबर 2, कोडेक्स गिगास. कोडेक्स गिगास हा ग्रंथ जगातील सर्वात मोठ्या मध्ययुगीन प्रकाशित हस्तलिखितांपैकी एक आहे. यामागे दंतकथा अशी की रोमोनिक्स मठातील एका संन्याशाने मठातील नियमांचा भंग केला, ज्यामुळे त्याला जिवंत भिंतीमध्ये दफन करण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने असे वचन दिले की तो एका रात्रीत अशा ग्रंथाची रचना करेल ज्यामुळे त्या मठाचा गौरव जगभर पसरेल. पण अर्धी रात्र होता होता त्याची हिंमत पूर्णपणे कोसळली. मग त्याने हे काम पूर्ण करण्यासाठी काळ्या विद्येचा आश्रय घ्यायचं ठरवलं. अतृप्त पिशाच्याला त्याने आवाहन केलं आणि आपल्या आत्म्याचा भोग लावून एका रात्रीत तो ग्रंथ पूर्ण करण्यासाठी त्याला भाग पाडलं. असं म्हणतात की त्या काळ्या पिशाच्याने लिहिलेला हा ग्रंथ अनेक गूढ काळ्या रहस्यांनी भरलेला आहे. त्याच्या बाबतीत अजून एक विचित्र गोष्ट ही की हा ग्रंथ पानावर नाही तर जनावरांच्या कातड्यावर लिहिला आहे. त्याच्या प्रथम पानावरच एका सैतानाचं चित्र रेखाटलं आहे, जो एक विचित्र आणि विभत्स हास्य करत असतो. या ग्रंथाची लिपी आजही अज्ञात आहे. असं म्हणतात की ज्यावेळी हा ग्रंथ लिहिला गेला त्यावेळी याला 320 पाने होती, पण आता याला 308च पाने शिल्लक आहेत. शेवटच्या 12 पानांमध्ये त्या सैतानाला आपल्या जगात बोलवण्याचा विधी लिहिला गेला होता, पण ही पाने कोणी व का काढलीत हे कोणालाच माहित. हा ग्रंथ आजही स्वीडनच्या एका ग्रंथालयात सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. नंबर 3, ग्रँड ग्रिमोई. असं म्हणतात की व्हॅटिकन सिटी मधल्या एका गुप्त तळघरात अनेक रहस्यमय पुस्तकांचं पुस्तकालय आहे. त्यातीलच एक म्हणजे ग्रँड ग्रिमोई. श्वापदाच्या आणि पिशाच्यांच्या विश्वात जाण्यासाठी मार्ग उघडणारा एक ग्रंथ.
1750 मध्ये सोलोमनच्या मकबऱ्यामध्ये हा ग्रंथ सापडला होता. हिब्रू भाषेत लिहिलेल्या या ग्रंथात त्या काळ्या विश्वाची अनेक रहस्य लपलेली आहेत. असं म्हणतात की थेम्स ओरियन्स नावाच्या एका दैत्यदूताने याची रचना केली होती. या ग्रंथातला सर्वात भयंकर विधी म्हणजे लुसिफिस. या विधीद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या जगात जाण्यासाठी एक दारात उघडू शकतो, पण अट अशी की त्या दरवाजातून आपल्या जगात कोण येईल हे आपण कधीही सांगू शकत नाही. बाजारात या ग्रंथाच्या अनेक बनावट आवृत्त्या प्रकाशित आहेत, पण याची खरी प्रत ही आजही त्या गुप्त तळघरात सुरक्षित आहे. नंबर 4, द बुक ऑफ अब्रामेलिन. 11व्या शतकात म्हणजेच आजपासून जवळजवळ 1000 वर्षापूर्वी अब्राहम नावाचा एक तांत्रिक इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी तिथे गेला. त्याला एका अज्ञात मकबऱ्यामध्ये हा ग्रंथ सापडला, जो गुप्तधनाचा शोध, तंत्रविद्येद्वारा अमरत्व प्राप्त करण्याचे उपाय आणि अशा अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेला होता. पण असं म्हणतात की या ग्रंथाला एक शाप होता की जो हा ग्रंथ स्वतःसाठी उपयोगात आणेल त्याला अनुबिस अर्थात मृत्यू देवता त्याच्या अंधाऱ्या जगात कायमच घेऊन जाते. पण धनाच्या लालसेपायी अब्राहमने हा ग्रंथ स्वतःसाठी वापरला. त्यानंतर अब्राहम अचानक गूढरित्या नाहीसा झाला. तो कुठे गेला माहित नाही. तो परत कधीच कोणालाही दिसला नाही. पुढे त्याच्या एका शिष्याने या ग्रंथाचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये केला. याच्या अनेक प्रतिही आज उपलब्ध आहेत, पण त्यातल्या किती खऱ्या किती खोट्या हे ओळखता येत. या ग्रंथाची मूळ प्रत जी अब्राहमला सापडली होती ती आज कुठे आहे कोणालाच माहित नाही. काही जण म्हणतात की अब्राहमच्या शिष्याने ती कुठेतरी दडवून ठेवली. काही जणांसाठी ही फक्त एक कल्पना आहे, पण खरं काय आणि खोटं काय हे रहस्य आजही कायम आहे. नंबर 5, नेक्रोनोमिकॉन. याला प्रेत ग्रंथ असंही म्हटलं जातं. 20व्या शतकातील एक युरोपीय नाटककार HP लव्हक्राफ्ट यांनी या लघुकथेत या ग्रंथाचा उल्लेख केला होता. त्यानंतर युरोपमध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक रहस्यपरक नाटकात या ग्रंथाचा उल्लेख आढळतो. लव्हक्राफ्टनुसार याचा संदर्भ त्याला त्याच्या आईकडून मिळाला होता. त्याची आई त्याला या ग्रंथाविषयी खूप काही गोष्टी सांगायची. असं म्हणतात की या पुस्तकाचं मूळ नाव किताबे अल हफीज असं होतं. यामध्ये मेलेल्या लोकांच्या आत्म्यांना बोलवण्याचे विधी तसंच त्यांच्याकडून आपल्या इच्छेनुसार काम करून घेण्याचे विधी लिहिले होते. हा ग्रंथ एका खविसाने अर्थात सैतानाने लिहिला होता. HP लव्हक्राफ्ट पुढे सांगतो की त्याच्या घरातील कितीतरी लोकांचे बळी या ग्रंथाने घेतले आहेत. त्याचे बाबा, आजोबा, चुलते या ग्रंथाच्या मोहाला बळी पडून मृत्यू पावले. त्यानंतर अचानक एक दिवस हा ग्रंथ त्याच्या घरातून लुप्त पावला. तो कुठे गेला कुणालाच माहित नाही. लव्हक्राफ्टची आई त्याला सांगायची की तो ग्रंथ जिवंत होता. त्याला जनावरांच्या रक्ताची तहान होती. इतकंच काय, तो निशाचर होता, अर्थात रात्री विचरण करत होता. अनेक लेखकांनी लव्हक्राफ्टची ही कथा सुद्धा एका नाटकाचा भाग होता असे म्हणून त्याला काल्पनिक म्हटले आहे. खरं काय खोटं काय हे जाणून घेण्यासाठी आपण जर लव्हक्राफ्टच्या आयुष्यावर प्रकाश टाकला तर आपल्याला हे लक्षात येईल की त्याच्या घरचे सदस्यही अचानक गायब झाले होते आणि तो ज्या गावात राहत होता त्या गावातील जनावरे एका विचित्र आजाराने मृत पावत होते, ज्यामध्ये त्यांच्या शरीरातील सगळे रक्त सुकून त्यांचा मृत्यू होत होता. नंबर 6, लेस प्रोपेटिस बाय नॉस्ट्राडॅमस. मिशेल द नॉस्ट्राडॅमस नावाच्या फ्रान्सिसी भविष्यवक्त्याने 15व्या शतकात हा ग्रंथ लिहिला होता. यामध्ये कवितांच्या स्वरूपात त्याने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. लॅटिन भाषेत असलेला हा ग्रंथ जगासाठी एक कोडच आहे. चक्रवात, सुनामी, भूकंप, मोठमोठ्या देशांचे सत्तापलट यामध्ये तंतोतंत वर्णन केले आहे.
पण या कोड्यांचा संदर्भ तेव्हाच लागतो जेव्हा ती घटना घटित होते, कारण कवितेच्या स्वरूपात असणाऱ्या या कोड्यांची भाषा खूपच रहस्यमय आणि गूढ आहे. काही लोक याला फक्त संयोग म्हणतात, पण काहींचं असं म्हणणं आहे की या रचनेमागे खरंच एक गूढ विज्ञान लपलं आहे, ज्यामुळे हा ग्रंथ भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वीच माहिती देतो. जर हे खरं असेल, या ग्रंथात लिहिलेल्या घटना जर सत्य होणार असतील, तर 293 पानानंतर कोऱ्या सोडलेल्या त्या पानांचं काय? एखाद्या हिंस्र पशुने नख उरबाडावी तशी शाईने खोडलेल्या त्या पानांचं काय? कोणत्याही पुस्तकाचा शेवट जसा होतो तसा या पुस्तकाचा का नाही? या पुस्तकाचा असा विचित्र शेवट मानवी सभ्यतेच्या भयंकर अंताचा संकेत देतो का? उत्तर आजही अंधारातच आहे. नंबर 7. विमानशास्त्र. जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतीचा जनक असणारा भारत जगातल्या सर्वात जुन्या लिखित पुस्तकांचाही जनक आहे, ज्याला आज आपण वेद असे म्हणतो. ज्यावेळी विश्वाला कदाचित भाषेचे नीटसे ज्ञानही नसेल, तेव्हा भारतात संस्कृत सारख्या जटिल भाषेत ग्रंथ लिहिले जात होते. त्यातीलच एक रहस्यमय ग्रंथ म्हणजे विमानशास्त्र. महर्षी भारद्वाजांनी यंत्र सर्वस्व नावाचा एक बृहत ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रांचा उल्लेख, त्यामागचं धातुशास्त्र, ते बनवण्याचा विधी यांचं विस्तारपूर्वक वर्णन केलं. त्यातीलच एक भाग पुढे जाऊन ब्रह्ममुनींनी संकलित केला आणि त्याला नाव दिलं विमानशास्त्र. विमानाचा शोध कोणी लावला हे विचारताच आपण राईट बंधूंचं नाव घेतो, पण या विमानशास्त्रात विमान बनवण्याचं शास्त्र, त्याला लागणारे इंधन याचाही उल्लेख आढळतो. अथर्व वेदाच्या 6व्या मंडलात, ज्याचे दृष्टा भारद्वाज ऋषी होते, या यंत्र सर्वस्व ग्रंथाचा उल्लेख मिळतो. या ग्रंथामध्ये अजून खूप यंत्रांची माहिती आणि त्यांना बनवण्याचा विधी लिहिला होता, पण आज याची मूळ प्रत कदाचित नाहीशी झाली आहे. पण काही जुने लोक असंही सांगतात, हिमालयाच्या कुशीत खोल गहिऱ्या होत जाणाऱ्या गुफांमध्ये इतिहासातलं हे कोडं अजूनही श्वास घेत आहे. गुफेच्या गहिऱ्या अंधकारात आपल्या अमूल्य ज्ञानाचा प्रकाश अजूनही संचित करून आपलं अस्तित्व टिकवून आहे. हा ग्रंथ जर खरंच अस्तित्वात असेल, तर विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृती असणारा भारत विश्वातील सर्वात आधुनिक संस्कृतीही होता हे आपण विसरलो आहे का? हा प्रश्न मात्र मागे उरतो. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हालाही अशा ग्रंथांची माहिती आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.